आज उद्यापनाचे मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार यांनी आताच 5 लक्ष्मी जेवायला घातलेले आहेत. सगळे आचारी काम चांगलं झालेलं आहे. आता आम्हाला भूक लागलेली आता भूक लागलेली यांना मंडळी जेवायला या सगळ्यांनी. हे बघा आता पूजन झालेलं आहे. सकाळी झालंय. आताशी काय मला वाटलं बटन बटन काय त्याला असं वाटलं तुम्ही काय चालू आहे ते. शिगडी बंद कर 2 मिनिटं. आवाज नाही बंद होत नाही होय. बर बर. यांनी भरपूर मेनू केलेला आहे. हे दूध असेल ना. नाही ती खीर हा वाव खीर. यात खीर केली. बटाटा केलेले. मी झाकून ठेवले. हा झाकून ठेवले ना. मस्त असं मसाला टाकून. बटाटा नाही बनायचं याला. मग आलू मटर केलेले. इथं आहे ठेवलेलं. हे तुम्हाला वाढून ठेवले. आजकाल आलू मटर पनीर आवडतं. ग्रीन पीस काय नाव झालेत आहे ना. भरपूर आहे. पावभाजी ते आता तसलीच खाते. जरा लहान मुलं हॉटेलमध्ये गेलं की आवर्जून आमच्यात सगळे दाळ तडका घेणार येत. मी नाही. हा मी नाही. मग बाकीचे बाकीचे आहेत. बाकीचे म्हणजे मी स्वतः फ्रेश असतो तो. नाही भरपूर जण मागवते. त्यांचं पण आवडत आहे. आपल्या घरात सगळेच खाते. काय दाळ तडका ना. पण मला अजून पण पनीर आवडतं. पनीर चांगलं असतं. पनीर इज गुड फॉर हेल्थ. ते उलटी पनीर दुधापासून बनलेलं म्हणजे चांगलं आहे. त्याच्यामुळे काय काय वाटतं की बाबा थोडं काय असू शकतं पण काय नाही. तेच पण मला आवडतं अजून. आवडतं. होय. देवासाठी किती वार धरून ठेवलेत. सोमवार गुरुवार प्रत्येक रविवार पासून जे खंडोबापासून चालू होतो. महादेवाचा वार सगळ्या दत्ताचा वार सगळेच. हा यांनी धरलेत ते कसले गुरुवार तेच ना सगळे वार चालू होते. केलं चालू. उपवास सोडते कोबी हा उपवास सोडते. बरोबर. आणि नवरात्र असते. गणपती असतोय. परत श्रावण महिना असतोय. किती वार पाळावे लागतात. सगळेच नाही ना पाळले. चतुर्थी असते. एकादश असते. मोठी एकादश असते. कार्तिक एकादश आषाढी एकादश. मेन एकादशी पण मेनच धरतो आपण. आणि नवरात्र तर तुम्ही धरतात त्यात विषय नाही. माणसाने आता ते सिद्धटेक मधल्या माणसाने मला एकादश हे करायला लावलं. काय धरायला सांगितले. एकादशीचा उपवास करणं. तू करणार. आता ते तेवढंच राहिलं होतं. बाकी ते त्यांनी सांगितलं. आणि मग एकादश धरायची. ऑलरेडी तू एवढे उपवास धरले. माणूस बारीक होतं. उपवासाला खिचडी आवडली पाहिजे. माझ्यासारखा माणूस पाहिजे उपवासाला. उपवास नसल्यावर आवडते. उपवासा दिवशी खाऊच वाटत नाही. तेच म्हणलं उपवासाला मीच पाहिजे खायासारखा. मी खिचडी वगैरे. अहो तुम्ही पण उपवास धरला खाऊ शकत नाही त्या दिवशी. कोण मला खिचडी पर्सनली मला खिचडी भरपूर आवडते. मला त्याच्यामुळे पण खिचडी लय आवडायची उपवास धरायच्या आधी. पण ती म्हणजे खाली पेट जर खाल्ली ना ती गडगडायला लागते पोट. असं होतं खिचडी. अवसरत नाही खिचडीचं उपवास. मी 9 दिवस उपवास धरला. तसली भाज्या भगरची ही उपवास वेगळा आहे. तुम्ही डायरेक्ट भाकरी खाता उपवासाला. हा तेवढं आहे. त्याला काय वाटत नाही त्या उपवासाला. कारण की भाकरी असतात. बेसन भेंडी वगैरे म्हणजे भाज्या पण असतात त्याच्यात. सोमवारच्या उपवासाला मी आता चालू करतो. मला बी भूक लागली. हे आता माझा मेनू संपत आलाय. आता मला नानाचा पण असेल. हा नानाच फोन आला. आता आम्ही ठेवतो.